नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण फ्लुइड मेकॅनिक्सचं सेकंड युनिट सुरू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे फ्लुइड स्टॅटिक। आणि ह्या फ्लुइड स्टॅटिक मध्ये आपल्याला दोन युनिटचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये फर्स्ट युनिट आहे प्रेशर अँड इट्स मेजरमेंट, आणि या युनिट नंतर मग आपण बायोन्सी आणि फ्लोटेशन या युनिटचा सुद्धा अभ्यास करणार आहोत। तुम्ही मागचे दोन व्हिडिओ लेक्चर जर बघितले असतील तर त्यामध्ये प्रेशर अँड इट्स मेजरमेंट याला आपण ऑलरेडी सुरुवात केली। सगळ्यात अगोदर आपण प्रेशर म्हणजे काय हे आपण समजून घेतलं। टाइप्स ऑफ प्रेशर, प्रेशरचे वेगवेगळे प्रकार असतात तेही आपण या ठिकाणी समजून घेतलं, ज्यामध्ये ॲब्सोल्यूट प्रेशर कसं फाइंड आउट करतात, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला रेफरन्स कन्सिडर करून पॉझिटिव्ह गेज आणि निगेटिव्ह गेज प्रेशर कसं फाइंड आउट केलं जातं, निगेटिव्ह गेज प्रेशरलाच या ठिकाणी व्हॅक्यूम प्रेशर किंवा सक्शन प्रेशर म्हणतात, याबद्दलचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पास्कल लॉ आणि हायड्रोस्टॅटिक लॉ या दोघांचे स्टेटमेंट सुद्धा बघितलेले आहेत। मित्रांनो, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पास्कल लॉचे काही अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट्स आपण बघणार आहोत, किंवा हा जो हायड्रोस्टॅटिक लॉ आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितला याला आणखी काही नोट पॉइंटच्या थ्रू आपण इम्पॉर्टंट गोष्टींचं डिस्कशन करणार आहोत। यासोबतच आपण प्रेशर मेजरिंग जे काही डिव्हाइसेस आहेत ज्यांचा वापर करून हे प्रेशर मेजर केलं जातं त्या डिव्हाइसेसचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत। ओके, तर चला मी लेक्चरला डायरेक्टली आता सुरुवात करतो। तर प्रिव्हियस लेक्चर जर बघितलं असेल तुम्ही तर त्यामध्ये आपण काही स्टेटमेंट बघितले होते, ते मी पहिल्यांदा रिकॉल करून घेतो तुमच्याकडून। बघा, सो पास्कल लॉ, आणि पास्कल लॉचं अगदी पहिलं स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघितलं होतं की द प्रेशर ॲट अ पॉइंट इन स्टॅटिक फ्लुइड, ओके, जर फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशनला असेल, स्टॅटिक असेल, तर त्या फ्लुइडमध्ये कोणत्याही पॉइंटला मित्रांनो प्रेशर सगळ्या बाजूंनी कसं असतं, सेम असतं। द प्रेशर ॲट अ पॉइंट इन अ स्टॅटिक फ्लुइड इज इक्वल इन ऑल द डायरेक्शन, म्हणजे ह्या पर्टिक्युलर पॉइंटला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये सगळ्या डायरेक्शनने प्रेशर कसं असणार, सेम असणार। ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं स्टेटमेंट। त्याच्यानंतर आणखी आपण अल्टरनेटिव्ह आणि याचं प्रूफ पण बघितलं होतं आपण। ठीक आहे, सो हे जे प्रूफ आहे हे व्यवस्थितपणे समजून घ्या। जे विद्यार्थी डायरेक्ट रिक्रुटमेंटची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना ह्या प्रूफची रिक्वायरमेंट नाही, म्हणजेच काय, हे सगळं जे मी प्रूफ केलं याची गरज नाही। पण जे मुलं या ठिकाणी एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहितात, युनिव्हर्सिटी एक्झाम लिहितात, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। ठीक आहे, हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं होतं। नंतर स्टेटमेंट नंबर 2 आपण बघितलं, ते असं होतं, त्या स्टेटमेंट नंबर 2लाच लॉ ऑफ प्रेशर ट्रान्समिसिबिलिटी असं म्हटलं जातं, ज्यामध्ये मित्रांनो बघा स्टेटमेंट काय आहे की इफ द प्रेशर इज अप्लाइड टू ए कन्फाइन्ड फ्लुइड, एक फ्लुइड आहे जे की कन्फाइन आहे, सगळ्या बाजूंनी ती बाउंडेड आहे, आणि त्या फ्लुइडवरती आपण इथं प्रेशर जे आहे ते आपण अप्लाय करतोय फ्रॉम द एक्सटर्नल साइड। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रेशर अप्लाय करता फ्रॉम द एक्सटर्नल साइड, तर मित्रांनो या ठिकाणी या लिक्विडमध्ये, या फ्लुइडमध्ये सर्व पॉइंटचं प्रेशर चेंज होणार, बिकॉज तुम्ही एक्सटर्नली काय केलंय, प्रेशर अप्लाय केलंय। पण ते चेंज कितीने होणार, तर इक्वल अमाऊंटने। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 पास्कल एवढं प्रेशर अप्लाय केलं, किती, 10 पास्कल, तर सगळ्या पॉइंटचं प्रेशर जे काही आहे ते 10 पास्कलनेच इन्क्रीज होणार। जर सपोज तुम्ही ह्या ठिकाणी 20 पास्कल एवढं प्रेशर अप्लाय केलं तर या फ्लुइडमध्ये सगळ्या पॉइंटला प्रेशर 20 पास्कलने इन्क्रीज होणार। म्हणजे काय, द इन्क्रीज इन प्रेशर ॲट एव्हरी पॉइंट इज युनिफॉर्म, सेम, कॉन्स्टंट। ठीक आहे, आणि या प्रिन्सिपलचा वापर करून आपण काय करत असतो, एक मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपण घेत असतो। म्हणजे कसं, हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये करून दाखवलं की प्रेशर या ठिकाणी सेम आहे, मात्र फोर्स जो आहे तो बदलतो। इकडे बघा, प्रेशरसाठी F1 फोर्स आपण अप्लाय केलाय आणि क्रॉस सेक्शनल एरिया छोटा आहे A1, पण तुम्ही या ठिकाणी बघू शकतात मोठा क्रॉस सेक्शन एरिया आहे आणि आपल्याला मोठा फोर्स या ठिकाणी मिळत असतो। याचं प्रूफ पण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं। हे बघा, एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की इथं 30 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला होता आणि तो मॅग्निफाय होऊन या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 90 न्यूटन एवढा फोर्स भेटत असतो। आणि याच प्रिन्सिपलचा यूज हायड्रोलिक लिफ्ट असेल, हायड्रोलिक जॅक असेल तर त्यामध्ये केला जात असतो। ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं। पुढे त्यानंतर आपण हायड्रोस्टॅटिक लॉ जो आहे त्याचा आपण स्टडी केला। सो हायड्रोस्टॅटिक लॉ बघा, इट गिव्स अ फ्लुइड प्रेशर ॲट एनी पॉइंट इन अ स्टॅटिक फ्लुइड। फ्लुइड ॲट रेस्ट कंडिशनला आहे, स्टॅटिक आहे, तर त्या फ्लुइडमध्ये कुठल्याही पॉइंटला किती प्रेशर असणार हे आपण हायड्रोस्टॅटिक लॉने फाइंड आउट करत असतो। आणि त्यामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी लिहून घेतलंय की प्रेशर ॲट एनी पॉइंट इन अ स्टॅटिक फ्लुइड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, जे वरतून ऍक्ट होणार आहे बिकॉज ऑफ द ॲटमॉस्फिअर, प्लस गॅमा इंटू झेड। व्हॉट इज गॅमा रे, गॅमा इज द युनिट वेट ऑफ द फ्लुइड, आणि झेड किंवा एच ने डिनोट केलं जातं। झेड किंवा एच म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर पॉइंटचं फ्रॉम फ्री सरफेस, ओके,
फ्री सरफेस पासून तर त्या पर्टिक्युलर पॉईंटची जी काही डेप्थ आहे, जे हाईट आहे, त्याला आपण या ठिकाणी झेडने डिनोट करत असतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी, हा लॉ सुद्धा मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये प्रूव्ह करून दाखवलाय. ओके, आणि यामध्ये आपण एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बनवलं होतं की द रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर, काय म्हणतो लक्षात घ्या, द रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डेप्थ, सॉरी, the rate of change of pressure with respect to depth is equal to constant. Constant means what? Unit weight of the fluid. ज्या फ्लुइड मध्ये आपण ट्रॅव्हल करतोय त्या फ्लुइडचं काहीतरी युनिट वेट असणार का नाही, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, जो प्रेशर मध्ये असणारा चेंज आहे विथ रिस्पेक्ट टू डेप्थ, हा कसा असतो? कॉन्स्टंट असतो, दॅट इज इक्वल टू द युनिट वेट. मग यालाच आपण पुढे काय केलं, थोडंसं याला व्यवस्थितपणे आपण इंटिग्रेट केलं आणि इथून मग आपल्याला प्रेशर इन अ फ्लुइड ॲट एनी पॉइंट इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गॅमा इंटू झेड हे एक्सप्रेशन आपण या ठिकाणी बनवलंय. जेव्हाही तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍड कराल, तुम्हाला या ठिकाणी ॲब्सोल्यूट प्रेशर मिळेल. आणि जर तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशरला 0 कन्सिडर केलं तर तुम्हाला मिळणारं प्रेशर हे कोणतं असणार राजांनो? हे गेज प्रेशर असणार, हे लक्षात घ्या. तर हे पण आपण या ठिकाणी बघितलंय. म्हणजेच याचा अर्थ काय? प्रेशर इन फ्लुइड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेप्थ फ्रॉम द फ्री सरफेस. फ्री सरफेस पासून जेवढं तुम्ही खाली 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 जाणार, प्रेशर वाढणार, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रेशर स्टॅटिक फ्लुइड मध्ये फक्त आणि फक्त व्हर्टिकल डायरेक्शन मध्येच वाढत असतं. एका पर्टिक्युलर पॉइंटला इन हॉरिझॉन्टल प्लेन प्रेशर नेहमी कॉन्स्टंट असतं, हे लक्षात घ्या. बघा काय म्हणायचं मला, प्रेशर जे आहे ते हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये चेंज होत नाही. प्रेशर फक्त आणि फक्त व्हर्टिकल प्लेन मध्ये बदलत असतं. प्रेशर इन हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन. सो हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये प्रेशर नेहमी कॉन्स्टंट असतं. सो प्रेशर इन अ हॉरिझॉन्टल प्लेन ॲट ए पॉइंट रिमेन्स कॉन्स्टंट, ऑलवेज कॉन्स्टंट. Constant, but it changes in vertical direction only. हे नेहमी लक्षात राहू द्या. ओके, सो कधी पण एका स्टॅटिक फ्लुइड मध्ये तुम्हाला कोणत्याही पॉइंटचं प्रेशर जर काढायचं असेल तर हायड्रोस्टॅटिक लॉ वापरायचा. अगदी सिंपल, युनिट वेट ऑफ दॅट फ्लुइड मल्टिप्लाय बाय त्या पॉइंटचं डिस्टन्स किंवा डेप्थ किंवा हाईट फ्रॉम द फ्री सरफेस. ओके, आता एका स्टॅटिक फ्लुइडसाठी युनिट वेट तर कॉन्स्टंट असणार. फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर युनिट वेट कॉन्स्टंट असणार. मग जशी जशी डेप्थ तुमची वाढत 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 जाणार आहे फ्रॉम द फ्री सरफेस, प्रेशर या ठिकाणी वाढणार. पण एका हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये इन एक्स डायरेक्शन, इन वाय डायरेक्शन प्रेशर नेहमी कसं असणार? सेम असणार. सो प्रेशर इन हॉरिझॉन्टल प्लेन ॲट अ पॉइंट ऑलवेज कॉन्स्टंट, बट इट चेंजेस इन व्हर्टिकल डायरेक्शन ओनली. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ते चेंज होत असतं. सो अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. याचा वापर करून आपण बरेचसे न्यूमेरिकल क्वेश्चन, MCQ क्वेश्चन, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो आय होप तुम्हाला हे इथपर्यंतच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता यावरनं काही इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स आहेत, नोट पॉईंट तुम्ही म्हणू शकतात किंवा अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट तुम्ही त्याला म्हणू शकतात. ते आपल्याला 1 बाय 1 समजून घ्यायचं आहे. इथपर्यंत तर क्लिअर झालं आपलं की प्रेशर फक्त व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये जशी जशी डेप्थ वाढेल प्रेशर या ठिकाणी वाढणार आहे. पण एका पर्टिक्युलर पॉइंटला हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये प्रेशर या ठिकाणी कॉन्स्टंट असतं. आता याला मोर आपण क्लिअरिफाय करूया. ठीक आहे, चलो पुढे चला. बघा, सो प्रेशर ॲट अ पॉइंट इन ए स्टॅटिक फ्लुइड किंवा फ्लुइड ॲट अ रेस्ट is independent of the shape and cross section किंवा size of the container in which it is kept. ठीक आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ काय होतो? आत्ताच आपण 2 मिनिटांपूर्वी डिस्कस केलं की प्रेशर फक्त व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये चेंज होणार आहे. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये प्रेशर कसं असणार? कॉन्स्टंट असणार. मग या ठिकाणी साईज ऑफ द कंटेनर वेगवेगळे असू द्या, शेप ऑफ द कंटेनर वेगवेगळा असू द्या, क्रॉस सेक्शन त्याचा वेगवेगळा असू द्या, काही फरक पडत नाही. म्हणजे कसं सर? आता बघा, मी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे कंटेनर घेतलेले आहेत हे समजून सांगण्यासाठी. मित्रांनो, आधी याच्यावर फोकस करा. हे बघा, सॉरी, याच्यावर फोकस करा. या ठिकाणी हा ए पॉइंट दिसतोय तुम्हाला, हा जो काही ए पॉइंट दिसतोय तुम्हाला, मी रेड कलर मध्ये त्याला हायलाइट केलाय. मला ह्या ए पॉइंटचं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. तर काय करायचं? सिंपल, जो फ्री सरफेस आहे बघा, या फ्री सरफेस पासून तर त्या ए पॉइंटचं जी काही डेप्थ आहे किंवा हाईट आहे, लेट अस से इट इज एच.
सो फ्रॉम फ्री सरफेस त्या पॉइंट पर्यंतची हाईट किंवा डेप्थ काय झाली h, आणि हा जो काही फ्लुइड आहे याचं युनिट वेट असणार गॅमा. सो प्रेशर जर मला फाइंड आउट करायचं असेल, सो प्रेशर ऍट ए इक्वल टू सरळ सरळ काय करायचं, गॅमा म्हणजे युनिट वेट ऑफ दॅट फ्लुइड मल्टिप्लाय बाय h, झालं प्रेशर. एवढं सोपं आहे. तसंच आता याच्यामध्ये बघा पुन्हा हा जो काही बी पॉइंट आहे, हा बी पॉइंट, आता ह्या बी पॉइंटला मला प्रेशर फाइंड आउट करायचं, मी याला ए पॉइंट म्हटलं होतं, आता याला मी बी पॉइंट म्हणतो. लक्षात घ्या, अगेन फ्रॉम द फ्री सरफेस, या फ्री सरफेस पासून तर त्या बी पॉइंट पर्यंतची जी हाईट आहे ती हाईट किती रे, एच आहे. सो पुन्हा या बी पॉइंटला जे काही प्रेशर असणार ते किती असणार बरं, युनिट वेट मल्टिप्लाय बाय हाईट. सो माझा आता पॉइंट लक्षात घ्या, जर हे दोघंच्या दोघं लिक्विड किंवा फ्लुइड जर सेम असतील, सेम फ्लुइड असलं पाहिजे, कारण जर फ्लुइड सेम असेल तर युनिट वेट दोघांचं कसं असणार, सेम असणार. ठीक आहे. मात्र जर फ्लुइड चेंज झाला युनिट वेट बदलणार, आणि युनिट वेट बदललं तर प्रेशर पण बदलणार. अगदी कॉमन सेन्स आहे. काय म्हटलं मी, फ्लुइड दोघं ठिकाणी सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल वॉटर वॉटर. क्लिअर. आता याचा क्रॉस सेक्शन लक्षात येतो तुम्हाला, इथं छोटा क्रॉस सेक्शन आहे, खाली मोठा आहे, इथं मोठा क्रॉस सेक्शन आहे, खाली छोटा आहे. तर थोडक्यात काय की कंटेनरचा शेप वेगळा आहे, कंटेनरचा शेप वेगळा आहे. पण जरी शेप वेगळा असला, जरी क्रॉस सेक्शन वेगळा असला, तरी सुद्धा मित्रांनो फ्लुइड सेम आहे आणि त्याची हाईट सेम आहे फ्रॉम द फ्री सरफेस. हाईट जर सेम आहे फ्रॉम द फ्री सरफेस तर त्या ठिकाणी असणारा प्रेशर कसा असतो, सेम असतो. इट इज इंडिपेंडंट म्हणजे काय, नॉट डिपेंड्स अपॉन द शेप अँड क्रॉस सेक्शन ऑफ द कंटेनर इन विच द फ्लुइड इज प्लेस. समजते मला काय म्हणायचंय. त्याचा शेप कसाही असू द्या, हो इथे वेगवेगळे शेप दाखवले मी बघा, असा काहीतरी एक वेगळा शेप दाखवलाय, हा एक वेगळा शेप आहे, याचा वेगळा शेप आहे, याचा वेगळा शेप आहे, याचा वेगळा शेप आहे. वेगवेगळा शेप असू द्या, काही फरक पडत नाही. सगळ्यांमध्ये लिक्विड सेम आहे, यस म्हणजे युनिट वेट सेम. त्यानंतर फ्री सरफेस पासून जर याची हाईट एच असेल, फ्री सरफेस पासून याची हाईट एच असेल, फ्री सरफेस पासून याची हाईट एच असेल, काय म्हणतो लक्षात घ्या, जर हाईट सेम असेल फ्रॉम द फ्री सरफेस, लिक्विड सेम आहे, तर प्रेशर सुद्धा त्या प्लेन मध्ये सेम असणार. पण जर सपोज आता इथं लक्ष द्या, हा डी पॉइंट, इथं मात्र हाईट वेगळी आहे, इथं मात्र हाईट वेगळी आहे. ही हाईट आहे सपोज H2. बघा फ्लुइड सेम आहे मात्र हाईट वेगळी आहे. जर हाईट वेगळी असेल फ्रॉम किंवा डेप्थ वेगळी असेल फ्रॉम द फ्री सरफेस, तर मित्रांनो या पॉइंटचं प्रेशर वेगळं असणार. समजते मला जे काय म्हणायचं ते कळते का तुम्हाला. सो प्रेशर ॲट अ पॉइंट इन द स्टॅटिक फ्लुइड इज इंडिपेंडंट. इंडिपेंडंट याचा अर्थ नॉट डिपेंड्स अपॉन द शेप अँड क्रॉस सेक्शन ऑफ द कंटेनर. शेप आणि क्रॉस सेक्शन कसाही असू द्या, आपल्याला फरक पडत नाही. आपल्याला फरक दोन गोष्टींचा पडतो, एक युनिट वेट ऑफ द फ्लुइड म्हणजे फ्लुइड सेम असलं पाहिजे, आणि नंबर 2 देअर डेप्थ किंवा व्हर्टिकल हाईट किंवा हाईट फ्रॉम द फ्री सरफेस सेम असली पाहिजे. जर हाईट सेम, फ्लुइड सेम, प्रेशर सेम. क्लिअर होतंय मी काय बोलतोय. व्हेरी गुड. आय थिंक तुम्हाला समजलं असणार. आणि जरी काही डाऊट असेल, काही शंका असेल, नंतर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. सो शेप क्रॉस सेक्शन कसाही असू द्या, हाईट आणि युनिट वेट सेम असेल तर त्या ठिकाणी प्रेशर सेम असणार आहे. म्हणून हे वाक्य काय, आता मी त्याला हायलाइट करतो, लक्षात घ्या. सो प्रेशर ॲट अ पॉइंट इन अ फ्लुइड ॲट अ रेस्ट. सध्या आपण फ्लुइड ॲट अ रेस्ट, स्टॅटिक फ्लुइड बद्दलच डिस्कशन करतोय, तर तुम्ही सुद्धा डोकं फक्त तिथंच लावा. ठीक आहे. मोशन मध्ये काय होणार त्याचा सेपरेट अभ्यास आपण करणार. इज independent of shape and cross section of the container in which it is placed. It only changes in vertical direction. म्हणजे काय, it is depends upon the depth and unit weight. कारण आपण काय शिकलो आता हायड्रोस्टॅटिक लॉ मध्ये, प्रेशर इज इक्वल टू युनिट वेट मल्टिप्लाय बाय एच किंवा डेप्थ फ्रॉम द फ्री सरफेस, हे आपण शिकलोय. सो फक्त या दोन गोष्टींवरती ते डिपेंड करत असतं. ओके, क्लिअर झालं मित्रांनो. नॉट डिपेंड्स अपॉन द शेप अँड क्रॉस सेक्शन. याच्या पुढचं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट बघा. खूप सुंदर स्टेटमेंट आहे. याचा यूज आपल्याला बऱ्याच ठिकाणी करावा लागणार आहे. आधी मी स्टेटमेंट रीड करतो आणि देन तुम्हाला मी एक्सप्लेन करतो फ्रॉम दिस इमेज. ठीक आहे, लक्षात घ्या. बघा, इफ द पॉइंट्स आर लोकेटेड इन द सेम हॉरिझॉन्टल प्लेन, जर पॉइंट्स सेम हॉरिझॉन्टल प्लेन वरती लोकेट असतील, हा पुढे हॉरिझॉन्टल प्लेन और हॉरिझॉन्टल लेवल, अँड वी कॅन मूव फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट व्हाईल मूविंग थ्रू द सेम लिक्विड, प्रेशर ॲट ऑल द पॉइंट्स आर सेम और इज सेम. लक्षात घ्या. याचा अर्थ काय, जर सपोज आपल्याकडे 5 पॉइंट आहेत आणि हे 5चे पॉइंट एकाच लेवलला आहेत, एकाच लेवलला आहे, त्याचा अर्थ काय, फ्रॉम द फ्री सरफेस त्याचं व्हर्टिकल डेप्थ किंवा व्हर्टिकल हाईट कशी आहे, सेम आहे. बरोबर. आता सर तुम्ही म्हटले की जर हाईट सेम असेल तर प्रेशर सेम असतं. फक्त हाईट नाही, लिक्विड सुद्धा सेम पाहिजे. कारण लिक्विड सेम म्हणजेच काय, युनिट वेट सेम. मग आता हे स्टेटमेंट कसं आहे की तुम्ही एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जात असताना
ए पॉइंट पासून बी पॉइंटला जायचंय आणि जर ए पासून बी पॉइंटला जात असताना लिक्विड जर सेम असेल, हाईट जर सेम असेल, तर प्रेशर कसं असणार? सेम असणार. क्लिअर होतंय? एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला ट्रॅव्हल करत असताना जर लिक्विड सेम असेल, हाईट फ्रॉम द फ्री सरफेस सेम असेल, देन द प्रेशर इज सेम. चला एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊ. आता हे भलं मोठं कंटेनर आहे आणि यामध्ये नंबर ऑफ पॉइंट्स मी दाखवलेत. एक एक पॉइंट बद्दल आपण प्रॉपर समजून घेऊ, खूप सुंदर पद्धतीने कळेल तुम्हाला. हे बघा मित्रांनो, इथं सगळीकडे वॉटर भरलेलं आहे, पाणी. H2O मीन्स वॉटर. या ठिकाणी पाणी भरलेलं आहे. ओके, क्लिअर. आता काही पॉइंट मी सिलेक्ट करतो जे की सगळे एका लेवलमध्ये. फॉर एक्झाम्पल ए पॉइंट, नंतर बी पॉइंट, बरोबर, नंतर सी पॉइंट, नंतर डी पॉइंट आणि ह्याच लेवलला असणारा हा ई पॉइंट. ठीक आहे, क्लिअर घ्या, लक्षात घ्या. या कंटेनरमध्ये सगळीकडे या ठिकाणी वॉटर फिल झालेलं आहे आणि ए बी सी डी आणि ई हे जे पॉइंट्स आहेत ते एका लेवलला आहेत, म्हणजे फ्रॉम फ्री सरफेस त्यांची हाईट कॉन्स्टंट आहे. सो हाईट कॉन्स्टंट आहे, मग याचा अर्थ प्रेशर सेम आहे का? लक्षात घ्या, हाईट कॉन्स्टंट आहे मग प्रेशर सेम आहे का? फक्त हाईटवर डिपेंड आहे का? नाही. आणखी दुसरा एक पॉइंट महत्वाचा आहे, लिक्विड किंवा फ्लुइड कोणता आहे. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जात असताना जर फ्लुइड सेम असेल तर प्रेशर सेम असणार. मग बघा, सो प्रेशर ॲट अ पॉइंट ए, प्रेशर ॲट पॉइंट ए. व्हॉट इज द प्रेशर ॲट पॉइंट ए? कसं फाइंड आउट करणार? बाय युझिंग द हायड्रोस्टॅटिक लॉ. प्रेशर ॲट पॉइंट ए. आता ए पॉइंट आणि बी पॉइंट हे दोघं सेम एकाच लेवलला आहेत, पण ए पासून बी ला जात असताना लिक्विड सेम आहे आणि द नेम ऑफ द लिक्विड इज वॉटर. ए पासून बी पर्यंत जाताना लिक्विड सेम आहे, हाईट सेम आहे, तर याचा अर्थ जे काही प्रेशर ए ला असणार तेच प्रेशर बी ला असणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढे बी पासून सी ला जायचंय, बी पासून सी ला जायचं, दोघं एकाच लेवलला आहेत आणि लिक्विड सुद्धा सेम आहेत, वॉटर. तर सी चं प्रेशर, बी चं प्रेशर, ए चं प्रेशर सेम असणार. सो प्रेशर ॲट सी सेम. पुढे सी पासून मला डी ला जायचंय, सी अँड डी बोथ आर ॲट द सेम लेवल, म्हणजे फ्री सरफेस पासून हाईट सेम आणि लिक्विड सुद्धा सेम आहे, तर याचा अर्थ जे प्रेशर सी ला असेल तेवढंच प्रेशर या ठिकाणी डी ला असणार. बरोबर. मग आता जसं ए बी सी डी हे एकाच लेवलला आहेत आणि एकाच लिक्विडमध्ये आहे तर त्यांचं प्रेशर सेम आहे. आता डी पासून जेव्हा तुम्ही ई ला जाणार तर लक्षात घ्या, ह्या कंटेनरमध्ये, या छोट्याशा कंटेनरमध्ये Hg भरलेला आहे. Hg म्हणजे काय? मर्क्युरी. इथं काय फिल केलेलं आहे? मर्क्युरी. हे लक्षात घ्या. देयर इज Hg, हा आहे Hg म्हणजे मर्क्युरी. इथं काय फिल केलंय? H2O. H2O म्हणजे वॉटर. मग आता बघा मित्रांनो, लक्षात घ्या, हा डी पॉइंट आणि हा ई पॉइंट हे दोघं पॉइंट एकाच लेवलला आहेत, म्हणजे हाईट फ्रॉम द फ्री सरफेस सेम आहे, पण डी पासून ई पर्यंत जात असताना लिक्विड चेंज होत आहे. कसं? डी ला इथं लिक्विड आहे वॉटर आणि ई हा जो पॉइंट आहे तो आहे मर्क्युरीमध्ये. सो आपल्याला वॉटर टू मर्क्युरी ट्रॅव्हल करावं लागेल. सो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जात असताना जर लिक्विड चेंज होत असेल तर प्रेशर सेम राहत नाही, प्रेशर बदलतं, जरी ते सेम लेवलला असतील तरी सुद्धा. म्हणजे याचा अर्थ काय की मात्र आता ईचं प्रेशर वेगळं असणार. समजे कुछ? काय शिकवलं मी तुम्हाला? जर पॉइंट एकाच लेवलला असतील फ्रॉम द फ्री सरफेस तर याचा अर्थ प्रेशर सेमच राहील असं नाहीये. आणखी एक दुसरी गोष्ट महत्वाची तिथं काय, पॉइंट सगळे एकाच लेवलला आहेत फ्रॉम द फ्री सरफेस, हाईट सेम आहे, पण एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जात असताना जर लिक्विड सेम राहत असेल तर प्रेशर सेम. लिक्विड बदलत असेल, फ्लुइड बदलत असेल, प्रेशर चेंज. ओके. कारण बघा, इथून जेव्हा तुम्ही H कॅल्क्युलेट कराल, सो H मल्टिप्लाय बाय युनिट वेट ऑफ वॉटर घेणार. पण इथं प्रॉब्लेम काय की ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हाईट तर सेम आहे, पण एवढ्या पोर्शन मध्ये वॉटर भरलंय आणि एवढ्या पोर्शन मध्ये मर्क्युरी भरलेला आहे, ज्याचं युनिट वेट वेगळं आहे. समजलं मला काय म्हणायचंय? जर पॉइंट एकाच लेवलला असतील पण एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जायचं असेल आणि फ्लुइड जर का सेम राहत असेल तर प्रेशर सेम, फ्लुइड बदलत असेल तर प्रेशर चेंज. क्लिअर होतं राजे? हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढे तसंच आणखी काही पॉइंट आहेत, जसं आता बघा हा एफ पॉइंट, या ठिकाणी आहे जी पॉइंट आणि या ठिकाणी आहे एच पॉइंट. आता याचा विचार करू. पुन्हा एफ, जी आणि एच हे तीन पॉइंट एकाच लेवलला आहेत. बरोबर. एक मिनिट, सॉरी, बोला. आता एफ जी एच चा विचार करू. व्हॉट इज द प्रेशर ॲट एफ पॉइंट? एफ पॉइंटचं प्रेशर आपण हायड्रोस्टॅटिक लॉने कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता बघा, एफ पॉइंट आणि जी पॉइंट हे दोघंचे दोघं एकाच लेवलला आहेत, म्हणजे फ्री सरफेस पासून हाईट सेम आहे, पण इथं आहे एच जी. व्हॉट इज एच जी? एच जी म्हणजे मर्क्युरी. सो मर्क्युरी पासून मला कुठे जावं लागेल? वॉटरमध्ये.
सो ह्या पॉईंट पासून जी पॉईंटला जात असताना लिक्विड मला चेंज करावा लागते. हा पॉईंट मर्क्युरीमध्ये आणि हा पॉईंट कशात आहे, वॉटरमध्ये आहे. सो लिक्विड चेंज, प्रेशर चेंज. म्हणजेच ए पॉईंट आणि जी पॉईंट या दोघांचं प्रेशर सेम नाही, ते प्रेशर वेगवेगळं आहे. तसंच जी पॉईंट आणि एच पॉईंट हे दोघं एकाच लेवलला आहेत का, यस. पण जी पॉईंट हा वॉटरमध्ये आहे, इथं वॉटर फील आहे. सो वॉटरमधून मला कुठे जावं लागेल, मर्क्युरीमध्ये जावं लागेल. लिक्विड चेंज होत आहे, सो प्रेशर अगेन चेंज होणार. म्हणजेच जरी ते एकाच लेवलला असले मित्र हो, तरी सुद्धा ते ज्या लिक्विडमध्ये ते लिक्विड वेगळं आहे, त्याचं युनिट वेट वेगळं आहे, त्यामुळे प्रेशर सुद्धा तिथं कसं असणार, वेगळं असणार. सो काय काय शिकलो आपण आता, लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट, सो प्रेशर ॲट अ पॉइंट इन अ स्टॅटिक फ्लुइड इज सेम इन ऑल डायरेक्शन. हे झालं पहिलं स्टेटमेंट. नंबर 2, the pressure at a point in a static fluid is same in all direction but it changes with respect to the depth. ते कसं होतं, फक्त वर्टिकल प्लेन मध्ये चेंज होत असतं विथ रिस्पेक्ट टू द डेप्थ, आणि त्याला हायड्रोस्टॅटिक लॉ म्हणतात. मग कोणत्याही पॉईंटचं प्रेशर कसं काढायचं, युनिट वेट ऑफ दॅट फ्लुइड, ज्या फ्लुइड मध्ये ठेवलंय तसं युनिट वेट मल्टिप्लाय बाय डेप्थ फ्रॉम द फ्री सरफेस. हे झालं दुसरं. नंबर 3, एखादं कन्फाईन लिक्विड आहे जे की स्टॅटिक मध्ये आहे, कन्फाईन फ्लुइड आहे जे ॲट रेस्ट कंडिशनला आहे. जर बाहेरून तुम्ही एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं तर हे एक्सटर्नल प्रेशर सगळ्या पॉईंटचं प्रेशर सेम अमाऊंटने इन्क्रीज करतं, वाढवतं. याचा फायदा आपण फोर्स वाढवण्यासाठी, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज घेण्यासाठी करत असतो. त्याच्यानंतर प्रेशर ॲट अ पॉइंट इन अ फ्लुइड अँड इन अ स्टॅटिक फ्लुइड नॉट डिपेंड्स अपॉन द शेप अँड क्रॉस सेक्शन ऑफ द कंटेनर. त्याचा आपण अभ्यास केला. पुढे एका हॉरिझॉन्टल प्लेनला जर का पॉईंट असतील तर तिथलं प्रेशर सेम असणार. कधी, जर तुम्ही एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला ट्रॅव्हल करत असताना फ्लुइड जर सेम असेल तर. बघा, सो इफ द पॉइंट्स आर लोकेटेड इन सेम हॉरिझॉन्टल लेवल, याचा अर्थ फ्री सरफेस पासून त्यांची हाईट सेम आहे. वी कॅन मूव्ह फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट व्हाईल मुव्हिंग थ्रू द सेम लिक्विड. जेव्हा तुम्ही सेम लिक्विड मधून ट्रॅव्हल करतात, प्रेशर ॲट ऑल द पॉइंट्स आर सेम. लिक्विड बदललं, प्रेशर चेंज. आय होप तुम्हाला हा पॉइंट सुद्धा समजला असणार. व्हेरी गुड. पुढे चला. मग पुढे जर का सपोज गॅस असेल, गॅस काय म्हणतो, गॅससाठी स्टेटमेंट आहे की फॉर स्मॉल टू मॉडरेट चेंज इन इलेव्हेशन इन गॅस. फॉर एक्झाम्पल असं कंटेनर आहे, हे बघा, इकडे लक्ष द्या. हे बघा, हे कंटेनर आहे आणि सेम कंटेनर मी इथं कॉपी पेस्ट करतो. बघा, लक्ष द्या. हे बघा, हे कंटेनर सेम कंटेनर. ठीक आहे. सो आपण काय करूया, या कंटेनर मध्ये मी आता लिक्विड फिल करतो, म्हणजे वॉटर. ओके, याच्यामध्ये मी वॉटर फिल केलंय आणि या कंटेनर मध्ये गॅस फिल आहे, गॅस मॉलिक्यूल फिल आहे. ओके, फॉर एक्झाम्पल दॅट गॅस इज एअर. बरोबर. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा एक पॉइंट आहे. ओके, ज्याला मी नाव देतो ए, आणि हा पॉइंट फ्री सरफेस पासून 1 मीटर वरती, किती मीटर वरती आहे, 1 मीटर वरती फ्रॉम द फ्री सरफेस. बरोबर. आणि याच्यामध्ये मी वॉटर फिल केलंय. काय फिल केलंय, वॉटर. मग अकॉर्डिंग टू द हायड्रोस्टॅटिक लॉ, या ए पॉइंटचं प्रेशर मी कसं बरं फाइंड आउट करेल, बोला. व्हॉट इज द प्रेशर ॲट ए पॉइंट. बघा, द प्रेशर ॲट पॉइंट ए इज इक्वल टू युनिट वेट ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय एच किंवा मल्टिप्लाय बाय झेड, डेप्थ. सो बोला, व्हॉट इज द युनिट वेट ऑफ वॉटर. हे बघा, युनिट वेट ऑफ वॉटर कसं फाइंड आउट करणार, रो मल्टिप्लाय बाय जी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय एच. तर बघा, रो किती असतो, 1000 kg पर मीटर क्यूब मल्टिप्लाय बाय 9.81. सो हे झाला न्यूटन पर मीटर क्यूब अँड मल्टिप्लाय बाय 1. तर हे आन्सर येणार न्यूटन मीटर स्क्वेअर मध्ये, म्हणजे पास्कल मध्ये. मग किती येतं मित्रांनो ते बघा. सो 2 0 याला कॅन्सल करतील. सो 9810 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे आलं मित्रांनो. इथं काय आलं, प्रेशर ॲट पॉइंट ए. प्रेशर ॲट अ पॉइंट ए. ठीक आहे, 9810 अकॉर्डिंग टू द हायड्रोस्टॅटिक लॉ. आता ह्याच लिक्विड मध्ये म्हणजेच वॉटर मध्ये आणखी मी एक पॉइंट घेतो. हा झाला पॉइंट ए, हे झालं पॉइंट ए बद्दलचं डिस्कशन. ओके, आणखी मी एक पॉइंट घेतो नोन ॲज अ पॉइंट बी. आता पॉइंट बी घेऊया.
हा बघा आता हा घेतला मी पॉईंट बी. आता हा पॉईंट बी मात्र फ्री सरफेस पासून 3 मीटर डिस्टन्स वरती आहे. किती मीटर डिस्टन्स वरती आहे? 3 मीटर. ठीक आहे, ए पॉईंट आणि बी पॉईंट 3 मीटर डिस्टन्स वरती. सो लिक्विड तर तेच आहे, डेप्थ ह्या ठिकाणी वाढली तर साहजिक आहे प्रेशर सुद्धा वाढणार. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द प्रेशर ॲट पॉईंट बी? बोला. सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू युनिट वेट ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय हाईट. आणि युनिट वेट ऑफ वॉटर कसं काढणार आपण? 1000 जे की डेन्सिटी आहे मल्टिप्लाय बाय 9.81 जे की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि 3 मीटर. तर अशा पद्धतीने मित्रांनो 9810 मल्टिप्लाय बाय 3. सो 0 3 8 3 24 4 2 9 3 27 28 29. सो हे झालं 29430 पास्कल. तर जवळजवळ ह्या ठिकाणी प्रेशर 3 पटीने वाढलंय. या ठिकाणी प्रेशर किती पटीने वाढलंय? 3 पटीने वाढलंय. कारण युनिट वेट तर सेम आहे, डेप्थ 3 पट झाली, 1 मीटरची 3 मीटर झाली, तर प्रेशर सुद्धा 3 पटीने वाढणार. हे झालं लिक्विड मध्ये. ओके, वॉटर मध्ये. आता गॅसचा विचार करू. आता आपण या ठिकाणी गॅसचा विचार करूया. हा आहे गॅस आणि लेट अस से दॅट गॅस इज एअर. ठीक आहे, गॅस काय आहे या ठिकाणी? एअर. आता आपण काय करूया, एअरचं युनिट वेट बघू बरं आपण. एकच मिनिट. व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ एअर इन kg per meter cube? बघा, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ एअर? सो डेन्सिटी ऑफ एअर इन kg पर मीटर क्यूब. तर ती व्हॅल्यू किती बघा? अप्रॉक्सिमेट 1.255 ॲट 15 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. ठीक आहे, सो ही एअरची डेन्सिटी आहे. अप्रॉक्सिमेट 1.2 म्हणताय, 1.225. चला याचा वापर आपण करू. सो व्हॉट इज द डेन्सिटी? हे बघा, डेन्सिटी ऑफ एअर. सो 1.225 kg पर मीटर क्यूब. बरोबर. आता लक्षात द्या इकडे बघा, सेम पॉइंट घेतो राजांनो मी. हा आहे ए पॉइंट जो की 1 मीटर डिस्टन्स वरती आहे. 1 मीटर डिस्टन्स वरती. अकॉर्डिंग टू द हायड्रोस्टॅटिक लॉ आपण काय करणार? प्रेशर ॲट ए इक्वल टू युनिट वेट ऑफ एअर मल्टिप्लाय बाय डेप्थ. सो युनिट वेट म्हणजे काय? 1.225 ही झाली डेन्सिटी मल्टिप्लाय बाय 9.81 मल्टिप्लाय बाय व्हॉट? 9.81 अँड मल्टिप्लाय बाय हाईट. जी हाईट किती इथं? 1 मीटर हाईट आहे. सो बोला, हे जे आन्सर असेल ते आपण कॅल्क्युलेट करूया. कॅल्सी वापरतो मी त्यासाठी थोडं. हे बघा, 1.225 मल्टिप्लाय बाय 9.81. तर हे जे काय आन्सर येतं ते येते जवळजवळ या ठिकाणी 12.01 kg चं न्यूटन मध्ये कन्वर्जन होऊन जाईल. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा झाला. बरोबर. आता जर आपण बी पॉइंट लोकेट केला या ठिकाणी, हा बघा बी पॉइंट जो की 3 मीटर वरती आहे. तर आता याचा आपण फाइंड आउट करू. सो प्रेशर ॲट पॉइंट बी. सो युनिट वेट ऑफ एअर मल्टिप्लाय बाय हाईट. सो युनिट वेट 1.225 मल्टिप्लाय बाय 9.81 मल्टिप्लाय बाय 3 मीटर. सो फायनली हे पण 3 पट असणार, पण ते किती लक्षात घ्या, मल्टिप्लाय बाय 3 जर केला आपण, सो याचं उत्तर येते 36.05 अप्रॉक्स. हे बघा, बोला बघा, एक फ्लुइड आहे या ठिकाणी वॉटर आणि दुसरं फ्लुइड आहे एअर. बोथ आर फ्लुइड आहेत. हा वॉटर आहे, लिक्विड आहे, आणि हा आहे एअर. आता होतंय का लक्षात घ्या, फॉर अ स्मॉल टू मॉडरेट चेंज इन इलेव्हेशन इन गॅस. ज्या वेळेस तुम्ही लिक्विडचा विचार करतात, 1 मीटरला 9810 आहे आणि 3 मीटरला जवळजवळ 29,000, म्हणजे खूप मोठ्या अमाऊंटने या ठिकाणी काय झालंय, प्रेशरमध्ये चेंज आपल्याला बघायला मिळतो. 3 पट झालंय, इथं पण 3 पट झालंय, बट हा अमाऊंट खूप मोठा आहे. याचं काय कारण की एअरची जी डेन्सिटी आहे ती जवळजवळ 1.225 आहे, पण वॉटरची जर का डेन्सिटी तुम्ही विचारात घेतली मित्रांनो, तर ती आहे 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणजे जवळजवळ एअरच्या तुलनेने वॉटरची डेन्सिटी 1000 टाइम जास्त आहे. तर त्यामुळे स्मॉल चेंज जरी तुमच्या डेप्थमध्ये या ठिकाणी झाला तर खूप मोठ्या प्रमाणाचा चेंज तुम्हाला प्रेशरमध्ये बघायला मिळतो. बट या ठिकाणी बघा, स्मॉल चेंज किंवा मॉडरेट चेंज असेल डेप्थमध्ये तर एवढा मोठा प्रेशर डिफरन्स तुम्हाला बघायला मिळत नाही. सो हा 12 आहे, 12, आणि हा काय 36. पण त्या 3 मीटरवरती लिक्विडमध्ये बघा, लिक्विडमध्ये केवढं आहे, 29,430.
29,430 पास्कल एवढं प्रेशर आहे 3 मीटरवरती, आणि या ठिकाणी प्रेशर किती 36. बिकॉज डेन्सिटीमध्ये डिफरन्स आहे, युनिट वेटमध्ये डिफरन्स आहे. म्हणून लक्षात घ्या की अ स्मॉल टू मॉडरेट चेंज इन इलेव्हेशन इन गॅस, द व्हेरिएशन इन प्रेशर इज निग्लिजिबल. आता मी इथं 3 मीटर घेतलेलं आहे, पण फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 10 सेंटीमीटरने खाली सरकायचं असेल, 15 सेंटीमीटरने खाली सरकायचं असेल, तर तो चेंज खूप कमी असणार. तर आपण निग्लिजिबल ट्रीट करत असतो इन गॅसेस. जर स्मॉल चेंज होत असेल इलेव्हेशन मध्ये इन केस ऑफ गॅसेस, तर प्रेशरमध्ये असणारा चेंज हा निग्लिजिबल असतो, तो आपण कन्सिडर करत नाही. So a small to moderate change in elevation in gas, the variation in pressure is negligible as their density is comparatively very low. पण लिक्विड मध्ये मात्र 10 सेंटीमीटरने जरी तुम्ही खाली गेलात तरी त्यामध्ये प्रेशर मधला चेंज कन्सिडर करावा लागतो, कारण डेन्सिटी हाय आहे, युनिट वेट हाय आहे. बट गॅसेसचं युनिट वेट लो असल्या कारणाने जर स्मॉल चेंज होत असेल इलेव्हेशन मध्ये तर प्रेशर मध्ये एवढा फरक पडत नाही, तो फरक निग्लिजिबल असतो इन केस ऑफ गॅसेस. मी तुम्हाला प्रॉब्लेम घेऊन या ठिकाणी समजून सांगितलं. 3 मीटर मध्ये बघा 9,000चा डायरेक्ट 29,000 झालाय. खूप मोठा चेंज आपल्याला बघायला मिळतो. मात्र या ठिकाणी 12चं 36 झालंय. ठीक आहे, 3 पट झालंय मान्य, पण फरक बघा ना, 12 ते 36 व्हॅल्यू कमी आहे. आणि ते कमी काय, कारण युनिट वेट डेन्सिटी कमी आहे ना हो एअरची, म्हणून. सो हा चेंज निग्लिजिबल आहे या चेंजच्या तुलनेने, कंपॅरिझनने. क्लिअर झालं? तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आतापर्यंत पास्कल लॉ, हायड्रोस्टॅटिक लॉ याचे जे काही वेगवेगळे स्टेटमेंट आपण बघितलेत, या सगळ्यांना मी एका पेजवरती या ठिकाणी घेऊन आलोय. सो त्याची कंप्लीट समरी जी आहे ती मी या ठिकाणी घेऊन आलोय. ठीक आहे. सो 1 बाय 1 आता आपण हे एका पेजवर सगळं रिकॉल करून घेऊ. सगळ्यात पहिलं स्टेटमेंट आपलं काय होतं लक्षात घ्या की प्रेशर ॲट अ पॉइंट इन अ स्टॅटिक फ्लुइड इज सेम इन ऑल डायरेक्शन. एका पर्टिक्युलर पॉइंटला स्टॅटिक फ्लुइडमध्ये प्रेशर सगळ्या बाजूंनी असतं सेम. पास्कल लॉचं स्टेटमेंट. नंबर 2, इट विल ऑलवेज ऍक्ट नॉर्मल टू द सरफेस इन कॉन्टॅक्ट. प्रेशर नेहमी लक्षात घ्या. आता ह्या पद्धतीने कंटेनर आहे आणि या ठिकाणी लिक्विड आहे, तर ह्या लिक्विडचं प्रेशर नेहमी कॉन्टॅक्ट सरफेसला परपेंडिक्युलर असतं. कॉन्टॅक्ट सरफेसला परपेंडिक्युलर याचा अर्थ काय की इथं असणारं फ्लुइड जे आहे ते असं प्रेशर एक्झर्ट करेल, इथं असणारं फ्लुइड असं प्रेशर एक्झर्ट करेल, इथं असणारं फ्लुइड असं प्रेशर एक्झर्ट करेल. सो ऑलवेज इट परपेंडिक्युलर टू द सरफेस कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट सरफेसला नेहमी ते प्रेशर परपेंडिक्युलर असतं. पुढे प्रेशर इज, आणि प्रेशर कोणत्या प्रकारची क्वांटिटी लक्षात घ्या. सो प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे, फक्त याला मॅग्निट्यूड असणार, डायरेक्शन नाही. पुढे बघा, इफ प्रेशर इज अप्लाइड टू ए कन्फाइन्ड फ्लुइड इट इन्क्रीज द प्रेशर ऑफ ऑल द पॉइंट्स थ्रू आउट बाय सेम अमाउंट. याचा वापर करून आपण कमी फोर्सचा जास्त फोर्स या ठिकाणी मिळवू शकतो. फोर्स आपण मॅग्निफाय करू शकतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आपण घेऊ शकतो. पुढचं स्टेटमेंट, द प्रेशर ग्रेडियंट विथ रिस्पेक्ट टू डेप्थ. याचा अर्थ काय होतो, the partial derivative of pressure with respect to the depth is constant and that is equal to the unit weight of fluid. हे झालं आपला हायड्रोस्टॅटिक लॉचा स्टेटमेंट. यालाच आपण कसं लिहू शकतो. सो देअरफॉर प्रेशर ॲट एनी पॉइंट इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गॅमा इंटू झेड. तर हे झालं ॲब्सोल्यूट जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर केलं तर. आणि जर आपल्याला त्या पर्टिक्युलर पॉइंटचं गेज प्रेशर मेजर करायचं असेल, गेज प्रेशर, तर गेज प्रेशरच्या वेळेला ॲटमॉस्फेरिक प्रेशर 0 पुट करायचं आणि जस्ट गॅमा इंटू झेड. तर प्रेशर फक्त आणि फक्त व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये चेंज होत असतं, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ते कॉन्स्टंट असतं. हेन्स द प्रेशर इन्क्रीज विथ इन्क्रीज इन डेप्थ, बट प्रेशर डज नॉट व्हॅरी इन हॉरिझॉन्टल प्लेन. हे जे प्रेशर आहे इन हॉरिझॉन्टल प्लेन विथ रिस्पेक्ट टू एक्स, प्रेशर इन वाय विथ रिस्पेक्ट टू वाय 0. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये प्रेशर व्हॅरी होत नाही, ते कॉन्स्टंट असतं. पुढे प्रेशर ॲट अ पॉइंट इन अ फ्लुइड ॲट रेस्ट इज इंडिपेंडंट ऑफ द शेप अँड क्रॉस सेक्शन. इंडिपेंडंट, नॉट डिपेंड्स ऑन शेप अँड क्रॉस सेक्शन ऑफ द कंटेनर, तेही आपण बघितलं. पुढे इफ द पॉइंट्स आर लोकेटेड इन द सेम हॉरिझॉन्टल लेवल, जर सेम हॉरिझॉन्टल लेवलला पॉइंट लोकेट असतील, आणि वी कॅन मूव्ह फ्रॉम वन पॉइंट टू अदर पॉइंट without changing the liquid, without changing the fluid, then the pressure at all the points are same. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जात असताना जर फ्लुइड किंवा लिक्विड सेम असेल आणि ते सगळे पॉइंट एकाच लेवलला असतील फ्रॉम फ्री सरफेस, तर त्यांचं प्रेशर सगळ्या पॉइंटला कसं असणार, सेम असणार. आणि गॅसमध्ये मित्रांनो जर का स्मॉल चेंज असेल हाईट मध्ये, तर प्रेशर मधला जो काही चेंज असतो तो निग्लिजिबल असतो. तर या सगळ्या पॉइंटचं डिस्कशन आपलं आतापर्यंत झालेलं आहे. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काही शंका असेल, डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला ह्या ठिकाणी कमेंट करून विचारत चला.
तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रेशर समजून घेतलं, त्या प्रेशरचे युनिट समजून घेतले, डायमेन्शन समजून घेतलेत. नंबर 2 टाइप्स ऑफ प्रेशर आपण समजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पास्कल लॉ, हायड्रोस्टॅटिक लॉ यांच्या अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट सुद्धा आपण या ठिकाणी विथ एक्झाम्पल समजून घेतलेले आहेत. सो आता आपण इथं थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जेवढेही प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. ओके, सो भेटू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.